मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वायू प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे। मुंबईत हवामान आज पुन्हा एकदा खराब श्रेणीमध्ये नोंद झालेला आहे। मी सध्या मुंबईच्या वरळी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्या लक्षात येतं की संपूर्ण मुंबईमध्ये धुक्याची चादर पसरलेली आहे। धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि मुंबईचा आजचा AQI जो आहे तो 127 वर खराब स्थितीमध्ये नोंद करण्यात आलेला आहे आणि हेच कारण आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई मनपा आता ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। AQI बिघडल्यास प्रदूषण निर्माण करणाऱ्या यंत्रणांवर बंदी घालण्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळानं थेट इशारा दिलेला आहे। मॉन्सून संपल्यानंतर अनेक उपनगरांमध्ये AQI हा तब्बल 20 वेळा खराब श्रेणीमध्ये पोहोचलेला आहे। देवनार असो, BKC, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर असो, कांदिवली, मालाड, शिवडी, माझगाव, चेंबूर, कुलाबा या सगळ्या भागांमध्ये हवेची गुणवत्ता असमाधानकारक ते खराब श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे। AQI सतत 200 किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या भागातील बेकऱ्या, रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रकल्पांसह प्रदूषण करणाऱ्या यंत्रणांवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश देखील जारी करण्यात आलेले आहे। प्रदूषणाचे मुख्य घटक हे बांधकाम कार्य, कचरा जाळणे, वाहन तसेच तंदूर फ्राईंग ओव्हनमुळे होत असते आणि त्यामुळे आता उपाययोजना आखल्या जातील असंही आश्वासन यापूर्वी दिलं होतं। पुन्हा एकदा दिलं जाते। रस्ते झाडण्याऐवजी धूळ शोषण करणाऱ्या मशीनचा वापर करण्याची MPCBने प्रशासनाला केलेल्या शिफारशीवर सुद्धा अद्यापही ठोस अशी उपाययोजना झालेली नाही आहे आणि या सगळ्यांची अंमलबजावणी नेमकी कधीपर्यंत होणार हा आत्ताच्या घडीचा कळीचा मुद्दा आहे। कारण वारंवार मुंबईमध्ये होत असलेलं वायू प्रदूषण हे मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे। श्वसनाचे विकार जडत आहेत आणि रुग्णसंख्या देखील वाढते। त्यामुळे महानगरपालिका याबाबत आता काही ठोस उपाययोजना कशा पद्धतीने करणार हे देखील पाहणं गरजेचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।